राज्यामध्ये समृद्धी महामार्गाबरोबरच शक्तीपीठ महामार्ग बनवण्यासाठी देखील घोषणा करण्यात आली होती। परंतु नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यास राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला होता। 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग निर्माण करताना हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जातील, त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील। या भीतीने कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी या महामार्गाला विरोध केला होता आणि अजून देखील हा विरोध कायमच आहे। राज्यातील दळणवळण सुविधा, व्यावसायिक संधी, त्याचबरोबर पर्यटनाला गती देणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। त्याच्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे। जमिनीच्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आल्याने पुन्हा राज्यामध्ये राजकारण पेटण्याची शक्यता आहे। हा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यासाठी 9,385 हेक्टर जमीन लागणार आहे। त्यामध्ये 265 हेक्टर जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे। त्यामुळे इतर जेवढी देखील जमीन लागणार आहे ते शेतकऱ्यांचे असणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे। त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित केली जाणार आहे। हा शक्तीपीठ महामार्ग गोव्यापासून ते नागपूरपर्यंत बनवण्यात येणार आहे। त्यामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध केला होता। तोच शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आता आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जाणार आहेत। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल किंवा शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसेल। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।